श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त. आज दीप अमावस्या. दीप अमावस्येला अद्भुत योग. आजपासून महिनाभर या राशींवर चौफेर धनवर्षाव होणार. बुध लक्ष्मी होऊ शकते मेहरबान. ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. सध्या बुध सिंह राशीत किंवा विराजमान असून पंचांगानुसार बुध ग्रह 3 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता अस्तर सिंह राशीत झालेला आहे. तसंच आज 4 ऑगस्ट रविवारी आषाढी अमावस्यासह रविपुष्य योगाचा शुभ संयोग जळून आला आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करून दीपपूजन केले जाते. त्यामुळे या दोन्ही शुभ स्थितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया बुध लक्ष्मीची कोणत्या राशींच्या व्यक्तीवर विशेष कृपा असणार आहे. मिथुन राशी. बुधाची अस्तस्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत राहू शकते. कामात वडिलांचे सहकार्य लाभू शकते. प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मार्ग मोकळा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. ऑफिसमध्ये नवीन बदल घडू येऊ शकतात. नोकरीत फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या मंडळींसाठी बुधदेवाची अस्तस्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात या राशीच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळवून आपली प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. कुंभ राशी. बुधाची अस्तस्थिती कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते. नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होऊ शकतात. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यश मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात. व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. समाजात मानसन्मान वाढू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री